हॅलो हॅलो सर नमस्ते सर. नमस्ते. प्रिंट खूप छोटी दिसते मला. बघा एकदा सर्वांना विचारून पहा. हा? आता पहा छोटी दिसते सर. बाकीच्यांना आम्हाला तर मोठी दिसते. मोठे दिसते ना. हो. मॅडम एकदा परत तरी जॉईन व्हा. कुठे मॅडम? समीक्षेच्या अंगाने आपण या ठिकाणी माहिती पाहत होतो. समीक्षेच्या काही पद्धती पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी समाजशास्त्रीय समीक्षा नेमकी कशा पद्धतीने आहे, त्याचं स्वरूप नेमकं काय आहे हे आपल्याला आजच्या तासिकेमध्ये पाहायचं आहे. समाजशास्त्रीय समीक्षा विशिष्ट सामाजिक दृष्टिकोनाच्या विचारांच्या आधारे साहित्याचे विश्लेषण आणि समाजाच्या संदर्भात केलेला जो पद्धतशीर अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती होय. म्हणजे थोडक्यात काय, विशिष्ट सामाजिक दृष्टिकोन विचारांच्या आधारे साहित्याचे विश्लेषण आणि समाजाच्या संदर्भात केलेली समाजाच्या संदर्भात केलेला पद्धतशीर अभ्यास म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षा होय. या समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा अभ्यास हा दोन प्रकारे केला जातो हे लक्षात ठेवा. खालील पद्धतीनं समाजलक्षी आणि साहित्यलक्षी अशा पद्धतीचा अभ्यास कोणत्या समीक्षा पद्धतीत केला जातो अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्हाला समाजशास्त्रीय समीक्षा ही पद्धती त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. यामध्ये समाजलक्षी म्हणजे या प्रकारामध्ये वेगवेगळ्या काळातील सामाजिक परिस्थितीचा विचार करण्यासाठी तिचे निदान करण्यासाठी साहित्याचा एक साधन म्हणून उपयोग करतात. लक्षात ठेवा की तुम्हाला विचारत असताना समाजशास्त्रीय समीक्षेच्या अंगाने विचारत असताना त्या ठिकाणी समाजलक्षी हा जो काही दोन प्रकारे समीक्षा पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. यातील समाजलक्षी या पद्धतीमध्ये किंवा या प्रकारामध्ये सामाजिक परिस्थितीचा विचार करण्यासाठी तिचे निदान करण्यासाठी साहित्याचा एक साधन म्हणून उपयोग केला करतात. म्हणजे साहित्यातील विविध घटकांची जी चिकित्सा करून साहित्यातील विविध घटकांची चिकित्सा करून त्याचा अर्थ लावून विशिष्ट समाजाविषयी काही निष्कर्ष काढले जातात. हा समाजलक्षी अभ्यास होय असं या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर साहित्यलक्षी या अभ्यास प्रकारामध्ये साहित्याला म्हणजे ज्या पद्धतीने आपण वर पाहिले की समाजलक्षी या प्रकारामध्ये वेगवेगळ्या काळातील सामाजिक परिस्थितीचा विचार आणि इथं काय म्हणतं की या अभ्यास प्रकारामध्ये साहित्याला साहित्य कृतीला केंद्रस्थानी ठेवून म्हणजे इथं साहित्याचा एक साधन म्हणून या ठिकाणी उपयोग करतात, परंतु इथं मात्र साहित्याला केंद्रस्थानी ठेवून समाजाच्या संदर्भात सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. आणि मग साहित्यातील विविध घटकांची चिकित्सा करून त्याचा अर्थ लावून विशिष्ट सामाजिक परिस्थितीने हे घटक कसे प्रभावित केले जातात किंवा केले ते दाखवले जाते आणि हे दाखवण्याचं काम या ठिकाणी साहित्यलक्षी समीक्षेच्या अंगाने किंवा साहित्यलक्षी समीक्षेच्या म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षेतील प्रकाराच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात घेता येतात. पहा की या समीक्षा पद्धतीत तत्कालीन समाजाची एकंदर जडणघडण, ज्ञानाचा प्रचलित व्यूह, तत्कालीन सांस्कृतिक परंपरा व तिचे विशेष यांचा अभ्यास या ठिकाणी करता येतो. म्हणजे साहित्य व साहित्योत्तर कलांची स्थिती आहे व परस्पर संबंधावर प्रकाश टाकण्याचं कामही या साहित्यलक्षी या प्रकारातून करताना आपल्याला सांगता येतं. थोडक्यात काय ते समाजशास्त्र या ज्ञानशाखेतील मूलभूत ज्ञानाच्या आधारे साहित्य समीक्षेत वापरण्यासाठी नेमक्या समाजशास्त्रीय संकल्पनाची जाणीवपूर्वक निवड करून साहित्याची केलेली समीक्षा म्हणजे
थोडक्यात त्या ठिकाणी समाजशास्त्रीय समीक्षा म्हणजे थोडं व्याख्या लक्षात घेत असताना समाजशास्त्रीय संकल्पनाची म्हणजे समाजशास्त्र या ज्ञानशाखेतील मूलभूत ज्ञानाच्या आधारे साहित्य समीक्षेत वापरण्यासाठी नेमक्या समाजशास्त्रीय संकल्पनाची जाणीवपूर्वक निवड करून त्या साहित्याची केलेली समीक्षा म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षा होय. समाजशास्त्रीय हा शब्द या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. म्हणजे साहित्य हे साहित्यिकाने विशिष्ट सामाजिक परिस्थितीला दिलेला त्या ठिकाणी प्रतिसाद असतो. म्हणजे साहित्यिक साहित्य कृती व आस्वादक यांच्या जडणघडणीत सामाजिक परिस्थिती ही अपरिहार्यपणे महत्वाची असते आणि म्हणून साहित्यिक निर्मितीचा व्यक्तिगत निर्मिती म्हणून विचार न करता एक सामाजिक घटित म्हणून अभ्यास करणे हे समाजशास्त्रीय समीक्षेचे गृहीतक मानले जाते, लक्षात ठेवा. आणि मग समीक्षेचा हा जो काही साहित्य प्रकार किंवा साहित्याचा आकृतीबंधापेक्षा कलात्मकतेचा शोध घेण्यापेक्षा आशयावर भर देणार आहे, आशयाला भर देणारी ही समीक्षा म्हणून लक्षात घेता येते. आणि मग साहित्य निर्मिती मागील सामाजिक परिस्थितीच्या साह्याने कसा प्रतिसाद दिला हे सांगणार आहे. म्हणजे जर समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीची सुरुवात लक्षात ठेवा फ्रेंच तत्वज्ञ हिप्पोलिन तेन हा अभ्यासक समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि मग समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीची सुरुवात ही फ्रेंच तत्वज्ञ हिप्पोलिन तेन यांच्यापासून झाली. आणि मग तेन यांनी साहित्य कृती ही वंश लक्षात ठेवा, हे तीन घटक खूप महत्वाचे याच्यामध्ये. एक म्हणजे वंश, दुसरं म्हणजे परिस्थिती आणि तिसरं म्हणजे युग प्रवृत्ती यांची निर्मिती असते असे सांगितले आहे. म्हणजे काय म्हणतो की साहित्य कृती ही वंश, परिस्थिती आणि युग प्रवृत्ती यांची निर्मिती असते अशा पद्धतीचं विधान हिप्पोलिन तेन हे समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीच्या बाबतीत या ठिकाणी करत असताना आपल्याला म्हणतात की याची निर्मिती असते असे सांगितले आहे. लेखक ज्या वंशात जन्मतो वाढतो त्या वंशाचा विशिष्ट जाणीवेतून आपल्या साहित्य कृतीचा रचनाबंध आविष्कृत करत असतो. म्हणजे आपल्या आजूबाजूचे समकालीन रीतिरिवाज, सामाजिक पर्यावरण यातून त्याचा स्वभाव घडत असतो, त्याची अभिव्यक्ती साहित्याच्या माध्यमातून करत असतो. मग थोडक्यात वाङ्मय हे निर्मितीकालीन युग धर्माचे, सामाजिक पर्यावरणाचे आणि वांशिक जाणीवाचे साररूप असते, लक्षात घ्या. आणि मग साहित्याचा आशय, भाषा, सौंदर्य तत्व या सगळ्यांच्या मुळाशी हे एकत्रित समाधान असते. आणि त्यामुळे समाजशास्त्रीय समीक्षेमध्ये वाङ्मय कृतीचा एक सौंदर्य कृती म्हणून विचार न करता समग्र जीवनपटाचा आविष्कार म्हणून या ठिकाणी विचार केला जातो. हे विधान ज्यावेळेस लक्षात ठेवा, कारण अशाच पद्धतीचे विधान तुम्हाला त्या त्या समीक्षेच्या अनुषंगाने विचारले जातात. मग इथं टिंबटिंब समीक्षा पद्धतीमध्ये किंवा वाङ्मय कृतीचा एक सौंदर्य कृती म्हणून विचार न करता समग्र जीवनपटाचा आविष्कार म्हणून त्या ठिकाणी विचार केला जातो. हे कोणत्या समीक्षेच्या अंगाने अभ्यास करत असताना आपल्याला हे विधान उपयुक्त ठरतं. अशा वेळेस समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती या पद्धतीच्या अंगाने किंवा समीक्षा पद्धतीच्या अंगाने याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. थोडक्यात काय तर साहित्य आणि समाज यांचा अनुबंधाचा अभ्यास हा समाजशास्त्रीय पद्धतीत येतो. एका साहित्य कृतीचे विश्लेषण करून तिच्या निर्मिती मागील सामाजिक आर्थिक प्रेरणा कोणत्या आहेत, लेखकाचा त्या साहित्य कृतीतून व्यक्त होणारा दृष्टिकोन, साहित्य कृतीतील व्यक्तिरेखा, घटनाप्रसंग व त्याची रचना या सर्वांमागे एक प्रेरणा कशा आहेत हे त्या या समीक्षा पद्धतीमध्ये स्पष्ट करता येतात. लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या साहित्याचे किंवा कादंबरीचे असेल, कथेचे असेल किंवा कवितेचे असेल सामाजिक दृष्टिकोनातून किंवा सामाजिक दृष्टीने अभ्यास करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या लेखकाच्या अनुषंगाने आणि साहित्य कृतीतून व्यक्त होणारा एक दृष्टिकोन, साहित्य कृतीतील व्यक्तिरेखा, घटना प्रसंग व त्याची रचना यामागे प्रेरणा कशा आहेत ते या समीक्षेमध्ये स्पष्ट करता येते. शिवाय एका लेखकाचे समग्र साहित्य, विशिष्ट साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह, साहित्य संबंधीचे तात्विक प्रश्न इत्यादी गोष्टीची मीमांसा आणि साहित्य इतिहासाची मांडणी या समीक्षा दृष्टीतून केली जाते. म्हणजे लक्षात घेत असताना तुम्हाला एखाद्या लेखकाचे समग्र साहित्य त्या ठिकाणी अभ्यासाचे असेल तर त्यावेळेस सुद्धा ही समीक्षा पद्धती उपयोगी ठरते. तसेच एखादा विशिष्ट साहित्य प्रकार त्या ठिकाणी अभ्यासाचा आहे तर ही समीक्षा त्या ठिकाणी उपयोगी पडते. त्यानंतर साहित्य प्रवाह असेल किंवा साहित्य संबंधित तात्विक प्रश्न इत्यादी गोष्टीची मीमांसा करत असताना किंवा साहित्य इतिहासाची मांडणी करत असताना या समीक्षा दृष्टीतून केली जाते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. मग समाजशास्त्रीय पद्धतीने साहित्याचा अभ्यास करताना
वेगवेगळ्या काळातील परिस्थितीचा विचार करण्यासाठी साहित्याचा एक साधन म्हणून उपयोग करता येतो. म्हणजे साहित्यातील विविध घटकांची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा करून त्याचे अर्थ लावून विशिष्ट समाजाचे काही निष्कर्ष काढता येतात. म्हणजे साहित्याला गौण मानून समाज हा केंद्रस्थानी ठेवले जाते किंवा या समीक्षा पद्धतीत साहित्य कृतीला केंद्रस्थानी ठेवून तिचा समाजाच्या संदर्भात सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे साहित्य कृती तर महत्वाची आहेत या ठिकाणी, परंतु साहित्य कृती जेवढी महत्वाची आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला या ठिकाणी साहित्याला गौण मानून पुन्हा किंवा मानून समाज हा या ठिकाणी केंद्रस्थानी ठेवला जातो आणि मुळात हे सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक समीक्षा असल्यामुळं त्या ठिकाणी समाज हा महत्वाचा असलेला सामाजिक दृष्टिकोन हा महत्वाचा असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून इथं म्हटलंय की साहित्याला गौण मानून समाज हा केंद्रस्थानी ठेवले जाते किंवा समीक्षा पद्धतीत साहित्य कृतीला केंद्रस्थानी ठेवून तिचा संदर्भात सामाजिक दृष्टिकोन जो आहे तो अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणजे साहित्य कृतीतील विविध घटकांची चिकित्सा करून त्याचा अर्थ लावून सामाजिक दृष्टिकोनातून साहित्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. यानुसार एका साहित्य कृतीचा नाही तर एका प्रवाहातील एका संप्रदायातील व एका काळातील साहित्याचा आणि लेखकाचा किंवा वाचकाच्या समाजशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी करता येतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घेत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो हे आपल्याला मुद्दा म्हणून लक्षात घेते. कारण साहित्यातील विविध घटकांची चिकित्सा करून त्याचा अर्थ लावून सामाजिक दृष्टिकोनातून साहित्याचा अभ्यास केला जातो. यानुसार एका साहित्य कृतीचा नाही तर एका प्रवाहातील एका संप्रदायातील व एका काळातील साहित्याचा आणि लेखकाचा किंवा वाचकाच्या समाजशास्त्राचा अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षा ही साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्पष्टीकरण करते हे लक्षात ठेवा. काय तर समाजशास्त्रीय समीक्षा ही साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्पष्टीकरण करते. म्हणजे समाजात घडलेल्या प्रत्येक घटनांचे प्रतिबिंब हे साहित्यात पडत असते आणि मग व्यक्ती हा समाजाचाच एक घटक असल्याने समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तीची दखल ही समाजात घेणारे परिवर्तन लेखक आपल्या वाङ्मयात घेत असतात आणि मग त्याचा आविष्कार हा साहित्यातून होत असतो. समाजात घडलेल्या घटनांशी लेखकांचे एक प्रकारचे अंतर्गत नाते असते आणि या नात्यातूनच वाङ्मयातील समाज जीवन चित्रित होत असते आणि मग त्याचे स्वरूप स्पष्ट करणे हे समाजशास्त्रीय समीक्षेचे कार्य आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेत असतं. म्हणजे कोणताही लेखक घ्या, तो लेखक ज्या समाजात वावरत असतो त्या समाज घटकाचा चांगल्या वाईट प्रवृत्तीची जी काही दखल आहे तो आपल्या साहित्यातून घेत असतो. म्हणजे तुमची एखादी कलाकृती तुम्ही वाचलेली आणि मग त्या वाचलेल्या कलाकृतीचे तुमच्या अनुषंगाने या पद्धतीने विचार करायला ज्यावेळी तुम्ही सुरुवात करता त्यावेळी तुमच्या असं लक्षात यायला सुरुवात होते की मुळात व्यक्ती हा समाजाचा एक घटक आहे आणि मग समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तीची दखल तो समाजात घेणारे परिवर्तक लेखक म्हणजे जसं तुम्ही एखादी कोसला वाचली असेल तर त्याच्या आणि कोसलाच्या पुढच्या जे काही चांगदेव चतुष्ट म्हणजे जरीला असेल झोल असेल त्या कादंबऱ्या वाचल्याच्या नंतर एक सामाजिक दखल कशा पद्धतीने घेतली हे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे शिक्षणाचं बाजारीकरण असतील यासारखे प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे चांगदेव पाटील हा जो काही त्याच्यातला नायक आहे म्हणजे जसं की आपण कोसलाकार म्हणतो की पांडुरंग सांगवीकरांचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे, परंतु चांगदेव पाटलाचा त्याच्या पुढे आलेल्या जे काही चांगदेव चतुष्ट म्हणून कादंबऱ्याचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो, मी फक्त एक भालचंद नेमाड्यांच्या एका कादंबरीचा या तरीकाने उल्लेख करतो. तुम्ही कोणतीही कादंबरी या अनुषंगाने तपासून पाहू शकता. म्हणजे समाजात घडणाऱ्या घटनांचे लेखकांचे एक प्रकारे अंतर्गत नाते असते आणि मग या नात्यातूनच वाङ्मयातील समाज जीवन त्या ठिकाणी चित्रित होत असते आणि मग त्याचे स्वरूप स्पष्ट करणे हे समाजशास्त्रीय समीक्षेचे कार्य आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. एकूणच काय तर समाजशास्त्रीय समीक्षेमुळे समाजाची जडणघडण, समाजाचा विकास, विकासाची दिशा याची जाणीव होण्यास मदत होते. तत्कालीन लोकांची वाङ्मयाभिरुची, वाङ्मयाबद्दलची जाणीव जागृती याही गोष्टी समाजशास्त्रीय समीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महत्वाच्या आहेत. म्हणजे याची तर माहिती मिळतेच, अगदी त्याच पद्धतीनं राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा जो अंदाज आहे तो अंदाजही येतो. म्हणजे साहित्याची जीवनवादी विचारधारा
विकसित होण्यासाठी समीक्षा, समाजशास्त्रीय समीक्षा या ठिकाणी महत्त्वाची ठरत असताना आपल्याला किंवा मदतगार ठरताना दिसून येते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. त्यानंतर पुढची जी काही समीक्षा पद्धती आहे ती म्हणजे मार्क्सवादी समीक्षा. लक्षात घ्या की साहित्यातील सामाजिकतेवर भर देणारे वर्गीय संघर्षाचे स्वरूप आणि समाज जीवनावर त्याचा होणारा परिणाम शोधणारे. थोडक्यात काय तर ज्या पद्धतीनं साहित्यातील सामाजिक भर देणारे आणि विशेषतः वर्गीय संघर्षाचे स्वरूप असेल आणि समाज जीवनावर त्याचा होणारा परिणाम शोधणारे, त्यातून साहित्य कृतीला प्राप्त झालेल्या मूल्याला महत्त्व देणारी समीक्षा म्हणजे त्या ठिकाणी मार्क्सवादी समीक्षा होय, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या. वर्गीय संघर्ष आणि समाज जीवन याचा शोध तर आहेत, परंतु साहित्य कृतीला ज्यावेळेस प्राप्त झालेले जे मूल्य आहे या मूल्याचा कुठं जर विचार होत असेल तर तो मार्क्सवादी समीक्षेमध्ये विचार होताना आपल्याला दिसून येतो. आणि मग या समीक्षा पद्धतीमध्ये भौतिक जीवनातील उत्पादक प्रक्रिया मनुष्याच्या जीवनाच्या कक्षा घडवित असते आणि मग ही विचारधारा साहित्य कृतीतून कितपत दिसून येते याचा अभ्यास इथं केला जातो. आणि मग साहित्य कृतीतील सामाजिकतेचा शोध घेतला जातो. समाजातील उत्पादन संबंधाचे स्वरूप या ठिकाणी लक्षात घेऊन लेखकाची वर्गिक भूमिका आणि त्यातून चित्रित झालेल्या समाज जीवनातील शोषण वर्गीय हितसंबंधाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास मार्क्सवादी समीक्षेमध्ये केला जातो. आणि मग शोषित समाजाचे चित्रण करणाऱ्या वाङ्मयाला लक्षात ठेवा कशा पद्धतीचं विधानित शोषित समाजाचे चित्रण करणाऱ्या वाङ्मयाला मार्क्सवादी समीक्षेत महत्वाचं स्थान आहे किंवा महत्व आहे. तेव्हा एखाद्या साहित्य कृतीची समीक्षा करताना त्या साहित्य कृतीतून चित्रित झालेल्या समाजाचे, त्याच्या शोषणाचे कोणत्या म्हणजे तुम्ही एखाद्या साहित्य कृतीची एखाद्या अभ्यासासाठी निवडलेला किंवा संशोधनासाठी निवडलेला एखादा त्या ठिकाणी साहित्य कृती असेल किंवा एखादा वाङ्मय प्रकार असेल आणि मग त्या वाङ्मयाकडे तुम्हाला जर त्या ठिकाणी मार्क्सवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला समीक्षा करायची असेल तर त्यामध्ये त्या साहित्य कृतीतून चित्रित झालेला जो समाज आहे त्याच्या शोषणाचे, त्याच्या प्रश्नांचे, आर्थिक समस्यांचे, वर्गवादांचे संदर्भ हे लक्षात घ्यावे लागतात किंवा हे लक्षात घेणं महत्वाचं त्या ठिकाणी ठरत असतं. म्हणजे मार्क्सवादी समीक्षेचा मूलभूत दृष्टिकोन हा अर्थशास्त्राधिष्ठित आहे. तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला असताना अशा पद्धतीने विचारला तर कोणत्या समीक्षेचा मूलभूत दृष्टिकोन हा अर्थशास्त्राधिष्ठित आहे, तर तुम्हाला लक्षात घ्यायचे तो दृष्टिकोन म्हणजे मार्क्सवादी समीक्षेचा आहे. तसेच सामाजिक दृष्टिकोनही या ठिकाणी महत्वाचा आहे. जसं की आपण वर म्हटल्या पद्धतीनं समाज आणि वर्गीय या दोन पद्धतीने या ठिकाणी लक्षात म्हणजे एकतर सामाजिकता आणि वर्गीय संघर्ष या दोन्ही दृष्टिकोनातून ही समीक्षा लक्षात घ्यावी लागतो. अगदी इथं जसं म्हटलं की शास्त्राधिष्ठित सामाजिक दृष्टिकोनही या ठिकाणी महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्या समाजाचा प्रभाव पडलेला असतो. हे आपण वरल्या सामाजिक समीक्षा, समाजशास्त्रीय समीक्षेच्या दृष्टिकोनातूनही पाहिलेलं आहे. म्हणजे त्या समाजातून ती व्यक्ती घडत असते. म्हणजे ज्या समाजात त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्या व्यक्तीवर त्या समाजाचा प्रभाव असतोच आणि मग त्या समाजातून ती व्यक्ती घडत असते आणि मग समाजाचा एक घटक म्हणून ती कार्यरत असते. परिणामी समाजात घडलेल्या घटना, त्यानंतर प्रसंग, चालीरीती, अनुभव यासारख्या अनेक गोष्टी साहित्यातून आविष्कृत होत असतात. या ठिकाणी मुद्दाम म्हणून आपल्याला सांगता येईल की नामदेव ढसाळांचा जर तुम्ही गोलपिता हा कविता संग्रह त्या दृष्टिकोनातून पाहिला किंवा बाबुराव बागुलांचा कथासंग्रह असतील किंवा बाबुराव बागुलांचा लेखक तुम्हाला या दृष्टिकोनातून किंवा मार्क्सवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या दलित साहित्याकडे किंवा दलित लेखनाकडे त्या ठिकाणी पाहिलं तरी तुम्ही या पद्धतीची समीक्षा त्या ठिकाणी करू शकता. अगदी तेवढंच नाही तर अशा पद्धतीचं जे काही चित्रण आहे म्हणजे मार्क्सवादी समीक्षा पद्धतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो जे काही वेगवेगळे प्रवाह आहेत परंतु त्या प्रवाहामध्ये विचार करत असताना तेथील जो समाज आहे त्याचं शोषण असेल, त्यांचे प्रश्न असतील आणि विशेषतः आर्थिक समस्या असतील आणि वर्गवादाचे जे संदर्भ आहेत हे लक्षात घेणं त्या ठिकाणी त्या साहित्य कृतीतून हा सर्व जो काही संदर्भ आहे तो संदर्भ लक्षात घ्यावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्क्सवादी समीक्षेचा विचार करावा लागतो. म्हणजे मार्क्सच्या मते लक्षात घ्या, मार्क्सच्या मते क्रांती घडवणारा वर्ग हा मध्यम वर्ग असतो आणि मग त्यांचा आर्थिकतेशी आणि कलेशी जवळचा संबंध असतो
आणि त्यामुळे तो साहित्याच्या माध्यमातून आर्थिक हितसंबंधांना विरोध करतो आणि आपल्या साहित्यातून क्रांतीचा आवाज उठवतो. त्यामुळे समाज, लेखक आणि साहित्यकृती, लक्षात घ्या, समाज, लेखक आणि साहित्यकृती असा हा संबंध असतो. आणि या संबंधाचा शोध, कोणत्या संबंधाचा, तर समाज, लेखक आणि साहित्यकृती हा जो काही संबंध आहे, या संबंधाचा शोध मार्क्सवादी समीक्षेत घेणे हे अपेक्षित असतं. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आणि मग भौतिक जीवनातील उत्पादक प्रक्रिया मनुष्याच्या सामाजिक, राजनैतिक, बौद्धिक जीवनाच्या कक्षा घडवीत असतो. आणि मग ही विचारधारा साहित्यकृतीतून कितपत दिसून येते याची चिकित्सा, म्हणजे ज्या पद्धतीने आपण इथं म्हटलं की लेखक, समाज, लेखक आणि साहित्यकृती यांचा संबंध मार्क्सवादी समीक्षेत महत्वाचा असतो. परंतु हे करत असताना जे की क्रांती घडवणारा जो वर्ग आहे, विशेषतः मध्यम वर्ग, यांचं चित्रण त्या साहित्यकृतीमध्ये कितपत आलेलं आहे या दृष्टिकोनातून त्याचा विचार करावा लागतो. आणि मग ही जी काही विचारधारा आहे ही साहित्यकृतीतून कितपत दिसून येते याची चिकित्सा ही मार्क्सवादी समीक्षा करताना आपल्याला दिसून येते. मग 1930 नंतर मार्क्सवादी समीक्षेचे एक स्वतंत्र दालन अस्तित्वात आले आणि मग वास्तववादाचा, भौतिकवादाचा विचार या समीक्षेत स्वीकारून समाज रचनेचा पाया हा आर्थिक संबंधावर असल्याचे तत्व, म्हणजे लक्षात ठेवा की कोणत्या समीक्षेमध्ये समाज रचनेचा पाया हा आर्थिक संबंधावर असल्याचं तत्व त्या ठिकाणी स्वीकारलं आहे, तर तुम्हाला मार्क्सवादी समीक्षेमध्ये समाज रचनेचा पाया हा आर्थिक संबंधावर त्या ठिकाणी असल्याचं तत्व स्वीकारलेलं आपल्याला सांगता येईल. म्हणजे यामध्ये विचार करत असताना मार्क्सवादी समीक्षेचा यात वास्तववादाचा अगदी त्याच पद्धतीने भौतिकवादाचा विचारही इथं केला जातो. आणि मग समाजाचे स्वरूप कसे असते याचे स्पष्टीकरण हे मार्क्सवादी साहित्य विचारात केले जाते. कला व साहित्य अशा रचनांचाच एक भाग त्या ठिकाणी असतो असा विचार समीक्षेत काही अभ्यासकांनी स्वीकारला. मग साहित्यकृतीतील सामाजिकतेचा शोध घेताना त्या समाजातील उत्पादन संबंधाचे स्वरूप, लेखकाची वर्गीय भूमिका पहा, जसं सामाजिक शोध घेतला तर अगदी त्याच पद्धतीने इथं तुम्हाला समाजातील उत्पादन संबंधाचे स्वरूप, लेखकाची वर्गीय भूमिका आणि त्यातून चित्रित झालेले जे समाज जीवन, शोषण, वर्गीय हित संबंध मार्क्सवादी समीक्षा ही लक्षात घेताना आपल्याला दिसून. मग मार्क्सवादी समीक्षा विचार हा साहित्यकृतीच्या सामाजिकतेवर भर देतो. पहा, लक्षात ठेवा, साहित्यकृतीच्या सामाजिकतेवर भर देताना दिसून येतो. आणि मग माणूस व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वतंत्र राहू शकत नाही, त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही समाजातच होत राहते. म्हणजे माणूस जन्माला आला की तो सामाजिक, समाजशील प्राणी आहे, म्हणजे तो समाजात राहूनच त्याची जडणघडण होत असते. आणि मग तो ज्या समाजात राहतो त्याच्या व्यक्तिमत्वावर ही समाजाची जडणघडण ही समाजात, व्यक्तिमत्वाची जडणघडण ही समाजात होत असते. आणि मग असा समाजात घडलेल्या कलावंताच्या कलाकृतीत सामाजिकता येणे हे स्वाभाविक असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण वगैरे जे उदाहरणं पाहिले की नामदेव ढसाळांचा त्या ठिकाणी गोलफेटा असेल किंवा बाबुराव बागुलांच्या काही कथासंग्रह असतील किंवा कथा त्या ठिकाणी वाचल्या असतील, तर तुम्हाला या दृष्टिकोनातून हे लक्षात घेईन. त्यानंतर किडलेली माणसासारखा कथासंग्रह त्या ठिकाणी जर तुम्ही वाचला असेल तर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येऊन जातील. आणि मग साहित्यकृतीचे सामाजिक अंग, तिचे सामाजिक स्वरूप याची चिकित्सा मार्क्सवादी समीक्षा करताना आपल्याला काय, तर साहित्यकृतीचे सामाजिक अंग, तिचे सामाजिक स्वरूप याची चिकित्सा ही मार्क्सवादी समीक्षा करते. त्यामुळे साहित्यातील प्रवृत्तीचे स्पष्टीकरण मार्क्सवादी समीक्षेत पाहायला मिळते. त्यासाठी साहित्यकृती केवळ कला वस्तू नव्हे तर ती एक सांस्कृतिक वस्तू ही असते हे लक्षात येते. आणि मग मार्क्सवादी साहित्य विचार हा साहित्य आणि जीवन यांचा सांगड घालणारा आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. आणि मग इथं धर्म असेल, अर्थ, तत्वज्ञान, राजकारण इत्यादीतून जीवनाला अनेक पैलू प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे साहित्याचा अभ्यास करताना या जीवनाची जाण घेणारी दृष्टी ही मार्क्सवादी समीक्षेत महत्वाची मानली जाते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे मार्क्सवादी समीक्षा ही समाजशास्त्रीय दृष्टीने महत्वाची मानली गेलेली समीक्षा पद्धती आहे. कारण साहित्यकृतीचे मूळ हे वर्गनिष्ठित असते. साहित्यातील सामाजिकतेवर भर देणारी, वर्गीय संघर्षाचे स्वरूप आणि समाज जीवनावर त्याचा परिणाम शोधणारी, त्यातून साहित्यकृतीला प्राप्त झालेल्या मूल्याला महत्त्व देणारी अशी समाजशास्त्राला जवळची, तुम्हाला प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की समाजशास्त्राला जवळची खालीलपैकी किंवा वरीलपैकी कोणती समीक्षा पद्धती आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्सवादी ही समीक्षा पद्धती लक्षात घ्यावी.
जसे समाजशास्त्रीय ही तर वेगळी गोष्ट, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन इथं तुम्हाला मार्क्सवादी समीक्षेचा विचार करावा लागतो. मग साहित्यातील सामाजिकतेवर भर देणारी, वर्गीय संघर्षाचे स्वरूप आणि समाजामध्ये त्याचा होणारे त्यातूनच साहित्याला प्राप्त होणारे मूल्य देणारी अशी समाज व्यवस्था जवळ असणारी समीक्षा म्हणून मार्क्सवादी समीक्षा ओळखली जाते. कार्ल मार्क्स हा अभ्यासक या ठिकाणी लक्षात ठेवा. इथं ज्या पद्धतीने आपण विचार करत असताना कार्ल मार्क्सचं इथं सुद्धा जे काही विधान आहे म्हणजे क्रांती घडवणारा वर्ग या ठिकाणी मध्यम वर्ग असतो. अगदी त्याच पद्धतीनं इथं ज्यावेळेस कार्ल मार्क्सचा आपण विचार करतो त्यावेळेस तो म्हणतो कार्ल मार्क्स आणि त्यानंतर फ्रेडरिक एंगल हे दोन्ही नावं या समीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवावे, कारण यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विचारातून उत्पन्न झालेल्या विचार विवाहाला मार्क्सवाद असे म्हटले जाते. कोणाच्या? तर कार्ल मार्क्स आणि एंगल्स म्हणजे यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विचारातून उत्पन्न झालेल्या विचार विवाहाला मार्क्सवाद असं म्हटलं जातं. आणि मग मार्क्सच्या मृत्यूनंतर मार्क्सवादी संप्रदाय उदयाला आले आणि मग भांडवलशाहीचे विश्लेषण हे मार्क्सच्या विचारांचे त्या ठिकाणी केंद्र बनले. आणि मग भांडवलशाही कशी उत्पन्न होते, तिची कार्यपद्धती काय आणि वाटचाल कशी होते याविषयीचे विवेचन हे मार्क्सने केले आहे. आणि मग सामाजिक आणि आर्थिक संबंधाचा विचार करताना भांडवलशाहीच्या मुखवट्यामागे उत्पादनाची साधने हाती असलेल्या भांडवलदाराचा वर्ग आणि जगण्यासाठी कष्ट करणे भाग पडलेला कामगार वर्ग या दोन वर्गातील संघर्ष त्याला आढळून आला. आणि मग परात्मतेचा सिद्धांत, श्रममूल्याचा सिद्धांत आणि इतिहास विषयक भौतिकवादी भूमिका हे तीन महत्वाचे सिद्धांत हे भांडवलशाहीच्या विश्लेषणातून उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवत असताना मार्क्सवादी समीक्षेमध्ये परात्मतेचा सिद्धांत, श्रममूल्याचा सिद्धांत आणि इतिहास विषयक भौतिकवादी भूमिका हे तीन महत्वाचे सिद्धांत हे भांडवलशाहीच्या विश्लेषणातून उत्पन्न झालेले लक्षणे. आणि मग या अभ्यासातून मार्क्सवादी ही समाजविषयक भूमिका, मार्क्सवादाची समाजविषयक जी काही भूमिका आहे ही भूमिका तयार झालेली आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. आणि मग सामाजिक उत्पादन प्रक्रियेत माणसे परस्पराशी विशिष्ट संबंध निर्माण करीत असतात. आणि मग हे संबंध मानवाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून नसून ते विभक्त असतात. उत्पादनाचे संबंध आणि उत्पादनाच्या भौतिक शक्तीचा विकास यांच्या समन्वयातून त्या समाजाची आर्थिक घडण होत असते. आणि मग ह्या आर्थिक घडणीवरच कायदा असेल, त्यानंतर राजकारण, त्यानंतर सामाजिक चेतनेची विविध रूपे आधारलेली असतात. मग उत्पादनाची पद्धती, त्यानंतर सामाजिक, राजकीय व बौद्धिक जीवनाची सर्वसाधारण क्रिया नियत करत असते. म्हणजे माणसाचे सामाजिक संबंध हे उत्पादन संबंधावर आधारित असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. आणि मग समाज असेल, त्यानंतर साहित्य, कला, तत्वज्ञान, संस्कृती या सर्व गोष्टी ह्या आर्थिक व्यवस्थेद्वारा अनुशासित होतात. म्हणजे समाजातील उत्पादन प्रक्रियेतील परिवर्तन दोन विरोधी शक्तीच्या संघर्षातून होत असते. त्यात शोषक आणि शोषित असे दोन वर्ग असतात. आणि मग मार्क्सने त्याला वर्ग संघर्ष असे नाव दिले आहे. मग याच दृष्टिकोनातून साहित्याचे विश्लेषण करण्याच्या प्रयत्नातून मार्क्सवादी समीक्षा त्या ठिकाणी उदयाला आली. सामाजिक वास्तवाला विशाल चौकटीतच वाङ्मयाचे यथार्थ आकलन होऊ शकते हे मार्क्सवादी समीक्षेचे सूत्र आहे. आणि मग यातूनच कोणतं सूत्र आहे तर सामाजिक वास्तवाच्या विशाल चौकटीतच वाङ्मयाचे यथार्थ आकलन होऊ शकते हे मार्क्सवादी समीक्षेचे सूत्र आहे. आणि मग यातूनच मार्क्सचा पाया आणि इमला या संकल्पना उदयास आला, त्याचा आढावा आपल्याला इथे घेता येते. म्हणजे लक्षात ठेवा, मार्क्सवादी समीक्षेच्या दृष्टिकोनातून पाया आणि इमला या बाबतीत आपल्याला चर्चा करावी लागते. कारण बऱ्याच एकदा प्रश्न विचारत आहे, पाया आणि इमला या खालीलपैकी कोणत्या समीक्षेच्या अनुषंगाने या संकल्पनेचा विचार खालीलपैकी कोणत्या समीक्षेच्या किंवा वरीलपैकी कोणत्या समीक्षेच्या अनुषंगाने करावा लागतो, तर तुम्हाला मार्क्सवादी समीक्षा हे नाव त्या ठिकाणी लिहावं लागतं. पहा की त्या मार्क्सच्या दृष्टीने विशिष्ट काळातील कोणत्याही समाजाचा त्यातील एकूण जीवनाचा मूलाधार पाया हा त्या समाजाची अर्थव्यवस्था असते. म्हणजे कोणत्याही समाजाच्या त्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक इत्यादी आचार विचारांचा विविध संस्थांच्या व समाजातील एकूण बौद्धिक, मानसिक प्रक्रियांचा विचार करताना आपल्याला त्या समाजातील आर्थिक संबंधावर लक्ष केंद्रित करावे लागते. आणि मग या संबंधाचे यथार्थ ज्ञान नसेल तर त्या समाज व्यवस्थेतील त्यातील संस्थांचे खरेखुरे आकलन होणार नाही.
नाही, हा मार्क्सचा इमला सिद्धांत होय. पहा, इमला म्हणजे इथं जर पाहिलं तर पाया मार्क्सच्या दृष्टीने विशिष्ट काळातील कोणत्याही समाजातील त्यातील एकूण जीवनाचा मूलाधार पाया त्या समाजाची अर्थव्यवस्था, पाया म्हणजे त्या ठिकाणी अर्थव्यवस्था असते. आणि मग कोणत्याही समाजाच्या म्हणजे त्यातील सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, नैतिक इत्यादी आचार विचारांच्या विविध संस्थांच्या त्यानंतर व त्यातील एकूण बौद्धिक मानसिक प्रक्रियांचा विचार आपल्याला त्या समाजातील आर्थिक संबंधावर लक्ष केंद्रित करावे लागते. आणि मग या संबंधाचे यथार्थ ज्ञान नसेल त्या समाज व्यवस्थेतील त्यातील संस्थाचे खरेखुरे आकलन होणार नाही. हा मार्क्सचा या ठिकाणी इमला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि मग कला आणि भौतिक पाया म्हणजे बेस ज्याला म्हणतो, कला आणि उत्पादन संबंधाची समग्रता यात निश्चित काही संबंध आहे. म्हणजे उत्पादन संबंधात बदल झाला की इमल्याच्या म्हणजे सुपरस्ट्रक्चर जे आहे एक भाग असलेल्या कलेतही बदल घडतो. आणि मग इतर विचार प्रणालीप्रमाणे एकतर मागे पडते अथवा विचार प्रमाणे ती एकतर मागे पडते अथवा सामाजिक परिवर्तनाचा अंदाज करू शकते. या पाया आणि इमला यांच्या परस्पर विषयीच्या मतभेदातून मार्क्सवादी समीक्षेचे वेगवेगळे प्रवाह उदयाला आले आहेत. त्यामध्ये प्रतिबिंब प्रारूप बघा, ज्ञानाचं उत्पादन प्रारूप, उत्पत्ती प्रारूप, नकारात्मक ज्ञान आणि भाषा केंद्रित प्रारूप अशी 5 प्रमुख प्रारूपे इथे लक्षात ठेवा. 5 प्रमुख प्रारूपे मानली गेलीत आणि त्यातून मार्क्सवादी समीक्षा ही आकाराला येत गेली, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की भौतिक जीवनाची भौतिक साधने निर्माण करीतच मनुष्य जगतो. निर्माण पद्धती जशी असते तसे विशिष्ट सामाजिक संबंध तयार होतात. आणि मग उत्पादन पद्धती बदलली की सामाजिक संबंध किंवा सामाजिक वर्ग बदलतात. आणि मग उत्पादन पद्धती, सामाजिक विशिष्ट संबंध हा भौतिक सामाजिक पाया असेल तर त्या प्रकारच्या मानसिक संस्कृतीचा इमला उभारला जातो आणि त्यानुसार समाजामध्ये बदलाचे चढउतार घडत असतात, असे या ठिकाणी मार्क्स आपल्या या संकल्पनेत स्पष्ट करतो. त्यानुसार पाया आणि इमला या दोन्ही गोष्टी कार्य करत असतात, हे आपल्या वरील काही विवेचनावर या ठिकाणी लक्षात घेता येतं. यानंतर पुढची जी समीक्षा पद्धती आहे ती म्हणजेच रूपवादी समीक्षा पद्धती. म्हणजे साहित्यकृतीचा आशय शब्द असेल, त्यानंतर पात्र असतील, कथानक इत्यादी घटकांची एकत्रित बांधणी म्हणजे साहित्यकृतीचा रूपबंध होय, हे आपल्याला या ठिकाणी रूपबंध लक्षात घेत असताना एकतर आशय, त्यानंतर शब्द, पात्र, कथानक घटकाची बांधणी जी आहे तो म्हणजे रूपबंध. याला साहित्याचा घाट किंवा रचनाबंध अशा पद्धतीनं नाव आहे. म्हणजे घाट हे सुद्धा नाव त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला फॉर्म असंही संकल्पना वापरली जाते. आणि मग या रूपबंधाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या साहित्य समीक्षेला रूपवादी समीक्षा पद्धती किंवा रूपवादी समीक्षा असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर जी साहित्य कलाकृती आहे ही कलाकृतीचा अभ्यास जर तुम्हाला रूपवादी समीक्षा पद्धतीने त्या ठिकाणी करायचं असेल तर त्या साहित्य कृतीतील सगळ्यात महत्वाचा आशय, त्यानंतर शब्द, त्यानंतर पात्र, कथानक इत्यादी घटकांची एकत्रित बांधणी म्हणजे त्या साहित्याचा रूपबंध असतो. आणि मग हा घाट किंवा रचनाबंध ज्याला की इंग्रजीमध्ये फॉर्म ही संकल्पना त्या ठिकाणी वापरली जाते. आणि मग या रूपबंधाला त्या ठिकाणी केंद्रस्थानी ठेवून त्या साहित्याची जी समीक्षा केली जाते तिलाच आपण रूपवादी समीक्षा असं त्या ठिकाणी म्हणतो. मग कोणत्याही कलाकृतीला निर्मितीकालीन एक सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक परिस्थिती, लेखकाचे जीवनानुभव, त्याच्या आयुष्यातील चढ उतार आणि लेखकाला अभिप्रेत असलेली वाचक वर्ग असे संदर्भ त्या ठिकाणी असतात. आणि मग त्यानुसार ही कलाकृती कोणत्या ना कोणत्या टप्प्यातून आकाराला आली आहे त्याचा आशय हा अभिव्यक्तीनुसार त्या कलाकृतीच्या रूपबंधाचा, तिच्या घाटाचा अभ्यास हा रूपवादी समीक्षेमध्ये केला जातो. कारण कोणतीही कलाकृती ही एका विशिष्ट काळाची निर्मिती असते. तिचा निर्माता, तिची भाषा, तिच्यातील संकेत ही सर्व त्या काळाशी निगडित असतात, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे त्या काळाचे ते संदर्भ त्या ठिकाणी असतात. आणि मग त्या संदर्भानुसार आपण तत्कालीन काळाचा अर्थ लावत असतो. मग तत्कालीन काळातील भाषेचा, त्यानंतर वाङ्मयाचा, व्याकरणाचा इतिहास जाणून घेत असतो. त्यानुसार या समीक्षा पद्धतीचा आधार या ठिकाणी घेतला जातो. मग जगातील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या घटकांनी बनलेली असते आणि मग तिला कोणती ना कोणती रचना
असते. या वेगवेगळ्या घटकांची रचना कोणत्या तरी तत्वाने सिद्ध होते आणि मग या घटकांना संघटित करणारे जे तत्व असते त्यालाच रूपतत्व असं म्हटलं जातं. आणि मग त्याचप्रमाणे साहित्यकृती देखील अनेकविध घटकांनी तयार होत असते. मग त्यामध्ये शब्द असतील, अर्थ असतील, त्यानंतर प्रतिमा, प्रसंग, आशय, त्यानंतर पात्रे, त्यानंतर वातावरण, या ज्या काही आहे यासारख्या अनेकविध घटकांनी ती बांधली गेलेली असते. आणि मग तिचा या बांधणीमागे कोणते रूपतत्व आहे किंवा असायला हवे याचा शोध हा रूपवादी समीक्षा पद्धतीमध्ये घेतला जातो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूपवादी समीक्षा लक्षात घेत असताना साहित्यकृती ही तर केंद्रस्थानी असतेच, परंतु तिचा रूपबंध या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा असतोय. आणि मग हा रूपबंध लक्षात घेत असताना किंवा समजून घेत असताना आपल्याला तिचा जो आशय आहे त्या साहित्य कलाकृतीचा तो आशय शब्द, अर्थ, प्रतिमा, प्रसंग, पात्रे आणि वातावरण या गोष्टीने किंवा या घटकांनी ती बांधली गेलेली असते. आणि मग याचा जो अभ्यास आहे तो म्हणजे त्या ठिकाणी रूपवादी समीक्षा. मग रूपवादी समीक्षा हा विचार 1930 ते 1950 या काळात अँग्लो अमेरिकन समीक्षा क्षेत्रात प्रचलित झाला. लक्षात ठेवा, अँग्लो अमेरिकन. आणि मग अँग्लो अमेरिकन रूपवादी समीक्षा ही नवसमीक्षा या नावाने ओळखली जाते, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग या नवसमीक्षेवर TS एलिपट त्यानंतर आणि ISIA रिचर्डस या दोघांच्या समीक्षा विचाराचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे रूपवादी समीक्षा किंवा नवसमीक्षा ज्याला आपण म्हणतो, तर या नवसमीक्षेच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस या दोन पाश्चात्य अभ्यासकांचे विचार जो आहे किंवा या दोघांच्या समीक्षा विचाराचा प्रभाव या समीक्षेवर पडलेला. म्हणजे कलाकृती ही स्वायत्त व स्वलक्ष्य असते. ती कवीच्या व्यक्तिगत भावना व व्यक्तित्वानुभव व्यक्त करत असते. आणि मग रूपवादी समीक्षा ही कवितेवर, कलाकृतीवर आपले लक्ष केंद्रित करते. कलाकृतीच्या या रूपाचा विचार संस्कृत व पाश्चात्य परंपरेने प्राचीन काळापासून केला गेला आहे. उदाहरणार्थ संस्कृतमधील वक्रोक्ती, ध्वनी असेल, रीती असेल, ही रूपतत्वे आहेत. मग अरिस्टॉटलच्या काव्य विचारात आधी मध्य अंत म्हणजे संभवनीयता व सेंद्रिय एकात्मता ही रूपतत्वे या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग साहित्याच्या रूपाचा विचार असा प्राचीन काळापासून केला गेलेल्या रूपवादी दृष्टिकोनाची पाळीमुळे कांटच्या सौंदर्य विचारात सापडतात. कांट हेही नाव आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि मग त्याची बाहुलेली संगती, हेतुशून्य कांट, हेतुशून्य हेतुपूर्णता अशी काही रूपतत्वे ही प्रभावी आहेत. लक्षात ठेवा, हेतुशून्य हेतुपूर्णता याच्यावर प्रश्न याच्या अगोदर 2-3 वेळेस विचारले गेलेले आहेत. ही समीक्षा कांटच्या सौंदर्य विचारानं त्यांची बाहुलेली हेतुशून्य हेतुपूर्णता, कांटनंच मांडलेला हा विचार. आणि मग 20व्या शतकात प्रारंभी निर्माण झालेल्या रशियन रूपवाद 20व्या शतकात मग साहित्याची स्वायत्तता या ठिकाणी गृहीत धरली. त्यानंतर साहित्य पण कशात आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. म्हणजे साहित्य अभ्यासात त्यांनी लेखकाचे चरित्र, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र या गोष्टी साहित्यवाही म्हणून त्या ठिकाणी नाकारल्या. म्हणजे त्यांच्या दृष्टीने साहित्य हे भाषेचे एक विशेष रूप आहे. आणि मग काव्य म्हणजे शब्दांचा खेळ हे त्याच्या विचारातील सूत्र होते. आणि मग त्याच्या मते सर्व सामान्य भाषा ही संदेश वहनाची असते, तर काव्य भाषा ही सौंदर्यात्मक कार्य करते, ती रूपलक्षी होते. याचा शोध घेताना व्हिक्टर शक्लोस्की याने अपरिचितीकरणाचे तत्व, म्हणजे बघा तुम्ही लक्षात ठेवा, हे अपरिचितीकरण हे नाव लक्षात ठेवत असताना व्हिक्टर शक्लोव्स्की हे नावही त्या ठिकाणी अभ्यासकाचं लक्षात ठेवा. अगदी त्याच पद्धतीनं इथं कांटचं नाव लक्षात ठेवत असताना हेतुशून्य हेतुपूर्णता, अगदी त्याच पद्धतीनं रशियन रूपवाद हेही नाव आपण लक्षात घ्यावं. म्हणजे त्याच्या मते व्हिक्टर या ठिकाणी म्हणतो की काव्यामध्ये नेहमीच्या रुळलेल्या सवयीच्या झालेल्या त्यानंतर भाषेचे अपरिचितीकरण करून घेणे आवश्यक त्या ठिकाणी असते. आणि मग रशियन रूपवादाच्या अपरिचितीकरणाचा परिणाम घडवणाऱ्या प्रयुक्त्यामध्ये रस होता, त्यामुळे ते या साहित्याकडे एक प्रयुक्ती म्हणून पाहतात. व्हिक्टर रशियन रूपवाद आणि इंग्रजी अमेरिकन समीक्षा या दोन संप्रदायांनी
रूपनिष्ठ विचारधारेचा पुरस्कार केला आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही समीक्षा पद्धती म्हणजे रूपबंध दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही या समीक्षा पद्धतीचा विचार करता, म्हणजे रूपवादी दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही एखाद्या साहित्य कलाकृतीकडे पाहता, त्यावेळेस रशियन रूपवाद आणि इंग्रजी अमेरिकन समीक्षा या दोन समीक्षकांनी रूपनिष्ठ विचारधारेचा पुरस्कार केला. यामध्ये लक्षात ठेवत असताना अरिस्टॉटल, कांट, क्रोचे, कोलरिज इत्यादी नावं लक्षात ठेवा. इत्यादी साहित्य कला या तत्व विचारकांनी जे सिद्धांत मांडले होते ते रूपवादी समीक्षेला पोषक ठरले होते. लक्षात ठेवायचं, अरिस्टॉटल असेल, कांट असेल, क्रोचे असेल आणि कोलरिज असेल यांनी जे सिद्धांत मांडले ते रशियन रूपवादी किंवा रूपवादी समीक्षेला त्या ठिकाणी पोषक असल्याचं आपल्याला सांगता येतं. आणि मग इंग्रजी अमेरिकन नवसमीक्षकांनी रूपनिष्ठ विचारधारेचा विकास केला आहे. मग साहित्य कृतीच्या दोन अंगाचा निर्देश करण्यासाठी अभिव्यक्ती म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म आणि आशय म्हणजे कंटेंट हे शब्द त्या ठिकाणी वापरले आहेत. मग वृत्त, लय, रचना, शब्दकळा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके याची योजना हे अभिव्यक्तीचे घटक आणि भाव व अर्थ, विचार, कल्पना, तत्व, दृष्टिकोन हे आशयाचे घटक आहेत. म्हणजे पहा, अभिव्यक्तीचे घटक कोणते आहेत तर लक्षात ठेवत असताना वृत्त, लय, रचना, प्रकार, शब्दकळा, अलंकार, प्रतिमा आणि प्रतीके याची योजना हे अभिव्यक्तीचे घटक आणि त्यानंतर आशयाचे घटक पाहत असताना भाव असेल, अर्थ असेल, विचार असेल, कल्पना, तत्व किंवा दृष्टिकोन हे आशयाचे घटक त्या ठिकाणी मानले जातात. आणि मग फॉर्म म्हणजे साहित्य कृतीची संघटना करणारा मध्यवर्ती घटक मराठीतला ज्याला की आपण रूप हा आशय आणि अभिव्यक्ती यातल्या द्वंद्वाचा निराश करणारा असा एक शब्द आहे. कारण आशय आणि अभिव्यक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. त्यापैकी कोणतीही एक गोष्ट दुसरीशिवाय अस्तित्वात असत नाही. म्हणजे वर पाहिल्या वृत्त, लय, शब्दकळा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके, परंतु ह्या भावनेच्या अनुषंगाने त्याचा विचार होतो. भाव, अर्थ, विचार, कल्पना, तत्व आणि दृष्टिकोनाच्या मने. आणि म्हणून आशय आणि अभिव्यक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. त्यापैकी कोणतीही एक गोष्ट ही दुसरीशिवाय अस्तित्वात असत नाही. त्या दोन्ही एकात्म असतात असा विचार म्हणजे रूप या संकल्पनेमागे आहे. मग साहित्य कृती हा एक रूपबंध आहे असे मानून तिची समीक्षा करणारी पद्धती म्हणजे त्या ठिकाणी रूपनिष्ठ समीक्षा पद्धती आहे. आणि मग या समीक्षेत रूप ही संकल्पना केंद्रावरती असते. तिच्या आधारे साहित्य कृतीची कलात्मकता, तिच्यातले साहित्य तत्व आणि तिचे सौंदर्य, साहित्य कृतीत सौंदर्य निर्माण करणारे घटक याचा शोध या ठिकाणी घेतला जातो. म्हणजे लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही रूपवादी समीक्षा पद्धतीने एखाद्या साहित्य कलाकृतीचा अभ्यास करायला सुरुवात कराल तर त्यावेळेस लक्षात घेत असताना साहित्य कृतीची कलात्मकता, तिच्यातले साहित्य तत्व आणि तिचे सौंदर्य, साहित्य कृतीच्या सौंदर्य निर्माण करणारे घटक याचा शोधही त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि मग साहित्य कृती ही एक स्वायत्त स्वयंपूर्ण वस्तू असते. ही दोन तत्वे रूपनिष्ठ समीक्षा पद्धतीमध्ये अनुष्ठित आहेत. आणि मग साहित्य कृतीची स्थापना आणि तिचा एकजिन्सीपणा यात नेमका कोणता संबंध आहे याविषयीचा विचारही रूपवादी समीक्षेमध्ये केला जातो. याच्यानंतर पुढची जी समीक्षा पद्धती आहे ती म्हणजे संहिता लक्षी समीक्षा. म्हणजे प्राचीन अभिजात ग्रंथाची हस्तलिखिते वा प्रारंभकालीन मुद्रण प्रतीच्या संपादनातून विकसित झालेले शास्त्र आणि म्हणून संहिता चिकित्सा शास्त्र ओळखले जाते. आणि मग याच आधारे एखाद्या कलाकृतीची मूळ संहिता लक्षात घेऊन तिच्यात होत जाणाऱ्या बदलांचा अभ्यास हा संहिता लक्षी समीक्षेत केला जातो. म्हणजे एकाच ग्रंथाच्या अनेक हस्तलिखिते किंवा पाठभेदाची चिकित्सा करून लेखकाला अभिप्रेत असलेल्या मूळ पाठाची निश्चिती करणे व त्या आधारे पाठशुद्ध संहिता संपादित करण्याचे कार्य या पद्धतीमध्ये केले जाते हे आपल्याला लक्षात घेता येतं. म्हणजे एखादी घटना, प्रसंग किंवा कथानक ऐकून लिहून घेताना श्रवण दोषाची किंवा पाहून लिहिताना दृष्टीभ्रमणातून लिहिणाऱ्याकडून काही चुका होण्याची जास्त शक्यता असते. आणि मग अनावधानाने वर्ण, शब्द, वाक्य, ओवी यांची एखादी दुसरी नोंद करणे राहून जाते किंवा पुन्हा लिहिली जाते किंवा त्याची अदलाबदली होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाक्याचे किंवा शब्दाचे अर्थ बदलले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, नारायणराव पेशवे यांना धरावे याऐवजी नारायणराव पेशवे यांना मारावे असे झाल्याने त्याचे संदर्भ वेगवेगळे तयार झाले. या गोष्टी निर्माण होऊ नयेत यासाठी मूळ संहितेचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो.
आणि ती त्या समीक्षेमध्ये कोणत्या समीक्षेमध्ये तर संहिता लक्षी या समीक्षेमध्ये या दृष्टीने अभ्यास होतो. आणि मग लेखकाने लिहिलेली मूळ संहितेबरोबर त्याची अंतिम म्हणजे मुद्रण प्रत सिद्ध करणे हे संहिता शास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट असते. मग संहिता समीक्षक उपलब्ध हस्तलिखितांशी मुद्रण प्रतीच्या संहितेची पाच नोंदणी करून त्याची तुलना करतो, त्यातील फेरफारांची नोंद करतो. लेखकाने लेखन संहिता सिद्ध करताना त्या ठिकाणी निरनिराळ्या टप्प्यावर केलेले बदल शोधून काढतो आणि पाठांतराची कारणे समजावून घेतो आणि पाठशुद्ध त्यानंतर पाठशुद्ध संहिता संपादित करतो. त्यात निरनिराळ्या संपादित आवृत्तीतील पाठांतराची नोंद करतो आणि लेखकाला अभिप्रेत असलेल्या पाठांची अंतिम प्रत त्या ठिकाणी सिद्ध करतो. मग यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात तर यामध्ये एक निम्नस्तरीय समीक्षा म्हणजे उपलब्ध प्रतीतील संपादकास सर्वात चांगली वाटणारी प्रत निवडून इतर प्रतीतील पाठांतरे तळटीपात देऊन संहिता संपादन करण्याची ही पद्धत प्राथमिक स्वरूपाची आहे. यामध्ये अधिकृत पाठ हा वाचक ठरवतो हे लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला निम्नस्तरीय समीक्षेच्या माध्यमातून खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे अशा पद्धतीचं जर विधान आलं तर त्या ठिकाणी आपल्याला यातील विधान कोणतंही येऊ शकतं, लक्षात घ्या. त्यानंतर उच्चस्तरीय समीक्षे यामध्ये विविध पाठांतराची म्हणजे इथं कसं उपलब्ध प्रतीतील संपादकात सर्वात चांगली वाटणारे प्रत आणि यामध्ये विविध पाठांतराची सूक्ष्म चिकित्सा करून संहितेमध्ये प्रक्षेप, औक्षेप, अपपाठ यांचा साकल्याने विचार केला जातो. म्हणजे ग्रंथाचा काळ व कर्तृत्व नक्की केले जाते. साहित्यकृतीचा आधारभूत मूलस्त्रोत शोधला जातो. साहित्यकृतीचे एकमेकावरील प्रभाव लक्षात घेऊन त्यांची तौनिक समीक्षा या ठिकाणी केली जाते. मूळ लेखकांच्या संहितेतील अधिकृत पाठांची निश्चिती या ठिकाणी करण्यात येते. म्हणजेच अधिकृत पाठ निश्चिती करताना अन्य संपादकांच्या टीका भाष्यांची नोंदही उच्चस्तरीय समीक्षेमध्ये घेतली जाते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजेच संहितेची चिकित्सा करताना हस्तलिखिते संकलन करणे हे संपादकाचे महत्वाचे काम असते. संहितेच्या उपलब्ध हस्तलिखितामधून मूळ हस्तलिखितांतील शब्दरचना, मुद्रित प्रतीमधील शब्दरचना तपासून त्या ठिकाणी घ्यावे लागते. त्यानंतर पाठ नोंदणी म्हणजे कलाकृतीची योग्य नोंदणी, अधिकृत पाठ म्हणजे उपलब्ध हस्तलिखितातील सर्वात जुने हस्तलिखित म्हणजे कधी कधी जोड्या लावा म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने येऊ शकतं, काही अडचण नाही की पाठ नोंदणी असतील त्याच्या पुढे ही. त्यानंतर अधिकृत पाठ म्हणजे काय नेमकं, त्यानंतर अपपाठ म्हणजे वाचन दोषातून निर्माण होणारी पाठांतरे म्हणजे त्या ठिकाणी अपपाठ, त्यानंतर पुनर्रचित संहिता यासारख्या गोष्टीचा विचार किंवा गोष्टीचा अभ्यास हा संहिता लक्षी समीक्षेमध्ये त्या ठिकाणी केला जातो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. थोडक्यात पाहत असताना अशा पद्धतीने सांगता येईल की एकूणच उपयोजित समीक्षेचे स्वरूप पाहत असताना आधुनिकता आणि समीक्षा प्रवाह यांचा विचार करता येतो. हा विचार करत असताना समीक्षेचे प्राचीन स्वरूप आणि उत्तरोत्तर तिच्यात होत गेलेला जो बदल आहे याचा आढावा या ठिकाणी घेण्यात येतो. आणि मग हा आढावा घेत असताना अनेक समीक्षा पद्धतीचे जे विवेचन या ठिकाणी आपण केले आहे त्यामध्ये मानसशास्त्रीय, अधिबंधात्मक, समाजशास्त्रीय, मार्क्सवादी, रूपवादी आणि संहिता लक्षी या समीक्षा प्रकाराचा थोडक्यात आढावा आपण वरील पद्धतीने घेतला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढील काही माहितीच्या अनुषंगाने समाजशास्त्रीय समीक्षा, त्यानंतर 19व्या शतकातील तिचे स्वरूप आणि तिचे उपयोजित साहित्य कृती म्हणून कृष्णात यांचा विचार आपण करणार नाही, परंतु उदाहरणादाखल त्या ठिकाणी धूळ माती या कादंबरीचाही विचार आपल्याला करता येईल. अधिकची माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता. मराठी वाङ्मय कोश जो खंड 4 आहे त्याच्यामध्ये समीक्षा स्रोत आणि वाङ्मय कोश या दृष्टिकोनातून अधिकची माहिती तुम्ही या अनुषंगाने पाहू शकता. इथं पहा मराठी गद्य लेखनाला टिंबटिंब यांनी वळण लावण्याचं काम केलं. तर आपल्याला माहिती आहे की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी गद्य लेखनाला त्या ठिकाणी वळण लावण्याचं काम केलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर किंवा नचिकेळकर किंवा ह ना आपटे नाही. मानसशास्त्रीय समीक्षेचा पाया कोणी घातला तर मानसशास्त्रीय समीक्षेचा पाया सिग्मंड फ्राईड यांनी घातलेला आहे. कार्ल मार्क्स, नेपोलियन टेन किंवा यापैकी नाही. आता हे इथं तुम्हाला एक ओळीमध्ये प्रश्न सांगितलं पण तिथं तुम्हाला जोड्या लावा म्हणून प्रश्न आला तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा.
पहा इथं सबोध, बोधपूर्व, अबोध या 3 प्रक्रियांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या टिंबटिंब या समीक्षा पद्धतीत केला जातो. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचे प्रश्न याच्या अगोदर विचारले गेलेले आहेत आणि ते म्हणजे मानसशास्त्रीय जी समीक्षा पद्धती आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बोध, बोधपूर्व, अबोध या 3 प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे. मार्क्सवादी, अधिबंध किंवा संहिता लक्षणी हे प्रकार या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. त्यानंतर रूपवादी समीक्षा पद्धतीमध्ये टिंबटिंबाचा विचार केला जातो. तर रूपवादी समीक्षा पद्धतीमध्ये कलाकृतीचा जो रचनाबंध आहे तो रचनाबंध या ठिकाणी याचा विचार केला जातो. रूपवादी समीक्षा पद्धतीने कलाकृतीचा रचनाबंध म्हणजे समाजाचा, वाचकाचा किंवा लेखकाचा नाही. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी पाहता येईल तो अशा पद्धतीचा आहे की समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा प्रणेता टिंबटिंब म्हणून हा ओळखला जातो. तर आपल्याला माहिती आहे की समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा जो प्रणेता आहे तो म्हणजे तेन. आणि समाजशास्त्रीय समीक्षेचा ज्यावेळेस आपण विचार करतो अगदी त्याच पद्धतीने मार्क्सवादी समीक्षा ही त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक लक्षात घेत असताना सर्वच समीक्षा पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी आपण काळजीपूर्वक करावा. कारण परीक्षेमध्ये मग तुम्ही येणाऱ्या कालामध्ये नेट सारखे असेल, सेट सारखे असेल किंवा पेट सारखी परीक्षा असेल तर या 2-3ही परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न या घटकावर विचारले जातात आणि त्या अनुषंगाने ते तुम्हाला सोडवता येतील. चालेल, राहिलेल्या उद्याच्या भागामध्ये काही प्रश्न पाहणारच आहोत. अगदी त्याच पद्धतीनं समीक्षेच्या अनुषंगाने अजून विचार करत असताना काही समीक्षक हे भारतीय समीक्षकाच्या अनुषंगाने कोणी कोणत्या पद्धतीची समीक्षा केली आहे याचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याची माहिती आपण पुढील काही तासिकेमध्ये पाहणार आहोत. चालेल. ओके, चालेल. सर्वांना गुड नाईट. गुड नाईट.